गुड मॉर्निंग मित्रांनो, माझं नाव स्वप्नील गुरव आहे. मी कॉस्मेटिक शॉप रनिंग करतो. मला असं म्हणायचं आहे की काही जणांना घाबरतात व्यवसाय करायला. काही जणांना खूप भीती वाटते की व्यवसाय करत असताना मला प्रॉफिट होईल की लॉस होईल, की खूप जास्त इन्व्हेस्टमेंट लागते. असं म्हणजे खूप मी जे बहुतेक मराठी मुलांचं ना असं असतं की नाही, हे खूप रिस्की आहे. व्यवसाय करणं म्हणजे खूप रिस्की आहे. त्यापेक्षा आपला नॉर्मल जॉब करून फिक्स इन्कमवाला सोर्स बेटर. असं मी खूप जणांकडून ऐकतो, खूप रिस्की आहे असं बोलतात. पण आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंटही खूप लागते. पण मित्रांनो, असं काही नाही आहे. मी तुम्हाला सांगतो ना, आता तुम्ही जॉब करता तर तुम्ही तुमच्या लाईफची 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष तुम्ही लावतात ना. तसंच बिझनेसचा एक गोल्डन रूल आहे की तुम्ही तुमच्या लाईफची फक्त 3 वर्ष द्या बिझनेसला किंवा व्यवसायाला. फक्त 3 वर्ष. त्यात तुम्ही असं बघू नका की मी तुम्हाला सांगतो ना, 6-7 महिने तुम्हाला ना खूप म्हणजे तुम्हाला असं वाटतं की यार काय उगाच केलं करून असं 6-7 महिने. पण त्याच्यानंतर ना ॲटलिस्ट तुम्ही कोणत्याही लेवलचा व्यवसाय असू शकतो, तुम्ही तुमचं घर चालवू शकता, ही माझी गॅरंटी आहे. पण तुमची तशी मेहनत लागेल. असं नाही की एक शॉप ओपन केलं आहे आणि बसलो आणि काय थोडंसं माल भरलं आहे, मग ते माल संपल्यावरती काय दिवसावर नवीन माल भरला नाही किंवा नवीन काय आणलं नाही, तसं नाही चालणार. 6-7 महिने तुम्हाला खूप कष्ट करावं लागणार. पण 6-7 महिन्याच्या नंतर पण ते 5-6 महिने ना एवढं तरी बिझनेस तुम्हाला देईल की तुम्ही तुमचा रेंट तुमचं लाईट बिल वगैरे भरून थोडेफार तुमच्या हातामध्ये राहतील. एवढं तर तुम्हाला बिझनेस नक्कीच आहे. पण पहिले स्टार्टिंगचे 2-3 महिने तर तुम्ही तो विचारच करू नका. हे 4-5 महिन्याच्यानंतर, कारण की जेव्हा शॉप नवीन असतं तेव्हा लोकं कमी येतात. जसं तुमचे दिवसांचे कन्वर्ट महिन्यांमध्ये होतं, महिन्यांचे मग वर्षामध्ये होतं. तशी पब्लिकला अवेअरनेस होतं आहे. तुमच्या शॉपमध्ये कोणत्या गोष्टी आहेत ते माहिती पडतं. त्या हिशोबाने ते लोकं घ्यायला येतात. मग त्यांचे काय अधिक रिक्वायरमेंट असेल ते लोक तुम्हाला सांगतात की बाबा हे पण घेऊन ये करून. मग तुम्ही तसं ज्या त्यांच्या रिक्वायरमेंट त्याच्या फुलफिल करत राहणार, तसं तुमचा व्यवसाय हे वाढत जाणार. पण 3 वर्ष जर तुमच्या शॉपला कंप्लीट झाली तर तुमचा व्यवसाय बंद होणे याचं प्रमाण खूप टक्क्यांनी कमी होईल. म्हणजे 0.1% पण तुम्ही म्हणू शकता. कारण की ते तुमचं मग ते रनिंग राहणार. तुम्हाला 3 वर्षांचा तुमच्याकडे अनुभव असणार. कारण की हर एक महिन्यात काही ना काही नवीन चेंजेस होत असतात. तसे नवीन प्रोडक्ट येत असतात. आता हिवाळ्यामध्ये आता थंडीचे दिवस येतात, तुमचे थंडीचे प्रोडक्ट जास्त असणार तुमच्याकडे असं. तर 3 वर्ष जर तुम्ही दिलेत ना, तर तुम्हाला लॉसेस होण्याची शक्यता खूप कमी असते. इवन नाच्या बरोबर असते. तुम्हाला प्रॉफिट हे होतच असतो. पण तुमचं कसं, तुम्ही जो प्रॉफिट होतो तो मोस्ट ऑफ रिइन्व्हेस्ट करा बिझनेसमध्येच. असं नाही आलं की तुम्हाला प्रॉफिट झाला आणि त्यातलं तुम्ही मग काही तुमच्या अदर एक्सपेन्सेसला खर्च केला, तसं नाही. एक सर्टन अमाऊंट काढून ठेवा. पण आता जर 100 रुपये आले तर त्यातले परत 70-80 रुपये हे तुम्ही परत बिझनेसमध्ये टाकलेच पाहिजे. रिइन्व्हेस्ट तुम्ही केलेच पाहिजे तुमच्या बिझनेसमध्ये. नवीन प्रोडक्ट आणा, नवीन व्हरायटीचे प्रोडक्ट आणा. अशा प्रकारे तुमचा बिझनेस ग्रो होईल. त्यामुळे हे सांगायचं की बिझनेस करणं हे खूप सोपं आहे आणि खूप कमी इन्व्हेस्टमेंट लागते. असं नाही की मला 50,000 पाहिजेत किंवा लाख रुपये पाहिजेत, 2 लाख पाहिजेत, 5 लाख पाहिजे, असं काही नाही. हे मी तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंट लागू शकते मी तुम्हाला काही व्हिडिओमध्ये सांगेनच. पण खूप कमी इन्व्हेस्टमेंट लागते. खूप कमी इन्व्हेस्टमेंट लागते बिझनेस करायला. फक्त तुमचा माइंडसेट ठेवा. थँक्यू व्हेरी मच.